महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्ताने सुरू झालेला आहे. आणि या सुरू करत असताना मावळ तालुक्यामध्ये राजकारणातलं एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. या तालुक्याचे कर्तृत्व संपन्न आमदार आदरणीय सुनीलअण्णा शेळके यांनी विकासाचं व्हिजन एक डोक्यामध्ये ठेवून सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा कशा मिळतील आणि त्यांचं जीवन दैनंदिन जीवन सुखकर कसं होईल सर्व साधनांनी अशा पद्धतीचा विचार डोक्यात ठेवून विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपासून कामगारांपासून तर व्यापाऱ्यांपासून तर सगळ्यांचाच एक बारीक सारीक विचार करून समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो करत असताना तालुक्यातली कुठलीही वाडी वस्ती शिल्लक राहिलेली नाही किंवा कुठलं काम सांगा म्हणून ते आवाहन करतात. इतकी कामं या तालुक्यामध्ये केलेली असल्यामुळे साहजिकच एक वेगळं वातावरण मावळ तालुक्यामध्ये आपण पाहतो. उमेदवारांच्या निवडी करताना उमेदवाराची सक्षमता, समाजातला त्याचा वावर आणि निवडून येण्याची ताकद या सगळ्या गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषदेचे 5 गट, पंचायत समितीचे 10 गण हे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने विजयी होईल याचा आत्मविश्वास मला निश्चित आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत तालुक्याचे आमदार, तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी खांडगे आणि सर्व सहकारी कार्यकर्ते, तालुक्यातले सर्व कार्यकारिणी, महिला आघाडी असेल, सर्व सेलचे कार्यकारी पदाधिकारी हे झटून कामाला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला निश्चित आत्मविश्वास आमचा दोनावलेला आहे, वाढलेला आहे. आणि विशेषतः मी ज्या गटामध्ये राहतो आहे इंदुरी गट वराळे आणि पंचायत समिती गट इंदुरी या गटात आणि गणामध्ये अनुक्रमे पल्लवीताई संपत दाभाडे आणि दिलीप नामदेव ढोरे हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होईल याची मला खात्री आहे. वराळे गणामध्ये राजेंद्र कडलक आहेत, तेही चांगल्या मताधिक्याने विजयी होतील याचा विश्वास मला निश्चित. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.